प्रेसित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोपी नाझिया इलाही खानवर गुन्हा दाखल करण्याची भोकरदन मुस्लिम समाजाची मागणी। सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आरोपी नाझिया इलाही खान हिच्याकडून तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भोकरदन येथील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओमध्ये इस्लाम धर्म, प्रेसित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसेच उम्मुल मोमिनीन हजरत आयशा यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह, अवमानकारक व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप आहे। या कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सोशल मीडियावर अशा प्रकारची संवेदनशील सामग्री मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने समाजात धार्मिक तेढ, सामाजिक वैमनस्य आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। त्यामुळे संबंधित व्हिडिओची सखोल चौकशी करून आरोपी नाझिया इलाही खान हिच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। सोबतच शहरात शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली। या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन, जिल्हाधिकारी जालना तसेच सायबर पोलीस स्टेशन जालना यांनाही पाठविण्यात आले। यावेळी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।